नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. आज चर्चा करायची एका मन सुन्न करणाऱ्या घटनेबाबत. आज बदलापूर आक्रोश करतंय. अवघ्या 4.5 वर्षाच्या कोवळ्या मुलींवर लैंगिक अत्याचार होतात आणि ते सुद्धा विद्येचं मंदिर म्हणून विश्वासानं त्या मुली ज्या शाळेत जातात तिथे. ही वेदना इथे संपत नाही. या मुलींना अनाकलनीय असे प्रकार त्यांच्यासोबत होतात हे जेव्हा त्यांच्या शरीराला वेदना होते तेव्हा कळतं. त्यानंतर ती गोष्ट घरच्यांच्या लक्षात येते. घरचे कायद्याची मदत घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतात, पण तिथेही त्यांची तब्बल 13 तास परवड होते. दुपारपासून मध्यरात्र उलटेपर्यंत त्यांना तिथे तात्कळत बसावं लागतं. पोलीस, शाळा या सगळ्या प्रकारावर मूग गिळून गप्प बसतायत. कारण दबक्या आवाजातली चर्चा अशी की कुणीतरी मोठ्या राजकीय प्रभावशील व्यक्तीचा या शाळेवर वरद हस्तय म्हणे. वाचायचा ठरवलं ना तर या दुर्दैवी तक्रारीचा आणि दुर्दैवाच्या दशावतारांचा पाढा सुरूच राहील. पण पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातली ही घटना यंत्रणांना शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आहे. 13 ऑगस्टला घटना घडते आणि ती उघडकीला यायला 20 ऑगस्ट उजाडतो. किती निबरपणा म्हणायचा हा यंत्रणेचा. कुणाची प्रतिष्ठा जपण्यासाठी शाळा, पोलीस असे गप्प बसलेले आहेत. आरोपींना कायद्याचा धाक नाही हे वास्तव आहे, पण त्यांच्या विकृत मनोवृत्तीचं काय याला कुठून खतपाणी मिळतंय. आणि आता फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT, सिनियर IPS तपास अधिकारी ही सगळी तजवीज होतीये. पण गुन्हा दाखल करायला गेलेल्या नातेवाईकांची झालेली परवड नजरेआड कशी करता येईल. लाडकी बहीण म्हणताना त्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यांच्या दैनंदिनीतलं भय संपत नाही. हा दिव्याखालचा अंधार कसा दूर होणार आहे, याच विषयावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, कायद्याच्या अभ्यासक ॲडव्होकेट स्मिता सिंघलकर, पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आपल्यासोबत आहेत आणि अगदी काही वेळातच आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत असतील आणि त्यांच्यासोबत असतील या बदलापूरमध्ये सकाळपासून आक्रोश करणाऱ्या आंदोलक महिला. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सकाळपासून विरोधकांनी सरकारवरती, यंत्रणेवरती जे टीकेचे बाण डागलेले आहेत आपण ते सुरुवातीला ऐकूया. मी आज सकाळीही माध्यमांशी बोलताना हे बोललेले की हे सरकार फक्त लोकसभेच्या शॉक नंतर, लोकसभेच्या आधी यांना खरंच बहिणी आठवल्या नाही. बहिणी कधी आठवल्या? लोकसभेच्या इलेक्शन नंतर, विधानसभेच्या आधी. आणि त्यानंतर जे सगळा हा जो डेटा हा केंद्र सरकारचा डेटा आहे. महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार एकाच विचारच आहे. पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत. कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही. मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती. मी याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये. याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण नाहीतर एक एक घटना घडतात. काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीला ते हिट अँड रन झालं होतं. काय त्याचं नाव? मीर शहा. आता तो सुद्धा असाच होता ना. त्या महिलेला फरफटत त्यांनी नेलं. आता पुढे काय झालं का त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला. आता सुद्धा हे जे केवळ जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार का? संपूर्ण जग आता बघतंय. पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर महिलेवर झाल्यानंतर तिथील सरकारवर ज्या पद्धतीनं आरोप केले गेले त्यापेक्षा ही घटना मोठी आहे महाराष्ट्रातील. त्या घटनेचं मी म्हणत नाही, कोणी समर्थन करणार नाही, पण छोट्या छोट्या 2 बालिकेवर अत्याचार होते आता उघडते. तरी पण कारवाई करत असताना वेळकाढूपणा करताय, दिरंगाई करताय. तुम्हाला लाज काही राहिली की नाही, लाज लज्जा राहिली की नाही असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून तातडीनं कारवाई करा अशी आमची मागणी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकारमधले सगळे प्रतिनिधी या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांना आवाहन करतायत, तुम्ही तुमच्या भावनांना आवर घाला, योग्य ती कारवाई केली जाईल. पण मुळात मुद्दा असा आहे की 4 वर्षाच्या आत बाहेरचं या लहान मुलींचं वय, त्यांना बोलायला सुद्धा आत्ता कुठे यायला लागलेलं असेल. त्यांच्यासोबत अशी घटना घडते आणि धाक राहत नाही आपल्या कायद्याचा, यंत्रणेचा. चालढकल केली जाते तिथे. कुणातरी तिसऱ्याच माणसाच्या दबावाखाली असा आरोप केला जातोय
काय म्हणायचं काय याला? आपण सुरुवातीला आमचे प्रतिनिधी निकेश आहेत, हे आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे त्या बदलापुरात, आपण निकेशकडे जाऊया. निकेश, इथल्या ज्या आंदोलक महिला आहेत, हे आंदोलक आहेत, त्यांचा आक्रोश आम्हाला जाणून घ्यायचा. तुझ्या आजूबाजूला बरेच संतप्त नागरिक दिसत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. नक्कीच नम्रता, सकाळी 9:30 वाजता हे रेल रोको आंदोलन बदलापूरकरांनी सुरू केलं होतं. आता संध्याकाळ झालेली आहे, अजून देखील तेच आंदोलन सुरू आहे. आक्रमकतेचं आंदोलन आहे. अनेक महिला असतील, स्थानिक नागरिक जे आहेत मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सामील झालेले आहे. संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, तिला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी हे खरं तर बदलापूरकर सकाळपासून या आंदोलनामध्ये जे आहेत ते सामील झालेले आहेत. रेल्वे ट्रॅक जो आहे तो सकाळपासून त्यांनी रोखून धरलेला आहे. एक प्रकारचा संताप जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय. पहिल्यांदा असं होतंय की सामान्य नागरिक हा न्याय मिळवून देण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरती ना कुठला राजकीय पक्ष आहे ना कुठला राजकीय पुढारी आहे. नक्की या महिलांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय भावना जाणून घेऊ. सकाळपासून आज आंदोलन सुरू आहे. अनेक नेते आले, समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नेमकी मागणी काय आणि काय भावना? काय मागणी असेल, तुमचा काय अंदाज? आमची काय मागणी असेल? 6 वाजल्यापासून आम्ही का थांबलो इकडे? सगळ्यांना फाशीच पाहिजे, सगळ्यांची तीच मागणी आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की 7 दिवसांनी देणार, 14 दिवसांनी देणार. ते जे तुम्ही आव्हान करतात, जे तुम्ही पब्लिकला नेहमीच मूर्ख बनवत आला, ते आत्ता पण तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करतायत. तर ते आत्ता आम्हाला नको. आत्ता आम्हाला काहीतरी चेंज पाहिजे की त्याला एक तर आमच्या समोर फाशी द्या, नाही तर इकडे आणा. तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हवाले करा, आम्ही फाशी देतो. त्याचं काय करायचं आहे ते आम्ही पुढे बघून घेतो. जर तुम्हाला झेपत नसेल तर आम्हाला आणून द्या, पण ॲटलिस्ट न्याय द्या. 4 वर्षाच्या मुली, 3.5 वर्षाच्या मुली शाळेत सेफ नाही आहेत, तर कुठे सेफ आहे? तुम्ही बोलताय बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी को पढ़ाया लेकिन फिर क्या हुआ? रेप हुआ. आज त्यांच्यासोबत झालं, उद्या आमच्यासोबत होईल. आमच्या आई आहेत, बहिणी आहेत, मुली होणार पुढे. त्या सगळ्यांना आम्हाला सेफ ठेवायचं आहे. जर मोदी सेफ ठेवू शकत नाही, ममता सेफ ठेवू शकत नाही, गांधी नाही ठेवू शकत आहे, तर आम्ही स्वतःची सुरक्षा करायला समर्थ आहोत. आमचे सगळे भाऊ आले आहेत तिकडे, आम्ही सगळे मिळून आंदोलन करतोय आणि आम्ही तिला न्याय देणारच आहे. काय वाटतं, पोलिसांकडनं तुम्हाला विनंती केली जाते तरी तुम्ही तुमच्या निर्णयावरती तुम्ही ठाम आहात. न्याय मिळवून देण्यासाठी पुढचं पाऊल अजून काय? पुढचं पाऊल आम्ही इथेच उचलणार आहोत, इथेच बसून राहणार आहोत. पुढचं पाऊल उचलायची गरजच नाही आहे. आम्हाला इथेच बसून राहायचं आहे आणि आमची मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाहीत. हे फिक्स आहे. इथे कितीही मंत्री येऊ देत, कुठल्याही विभागाचे येऊ देत किंवा कुठल्याही पक्षाचे येऊ देत, त्याने काहीही फरक पडणार नाही किंवा कुठलेही पोलीस येऊ देत, कुठल्याही पदाचे येऊ देत, त्यानेही काही फरक पडणार नाही. सगळ्यांची मागणी एकच आहे की फाशीच झाली पाहिजे. 3 ते 4 मुलींचे कपडे उतरवले गेलेले आहेत बदलापुरात. अजून काय हवंय? माझे उतरवू, इथल्या कित्येक स्त्रियांचे कपडे अजून उतरवायला हवंय. तो नराधम या ग्रुपमध्येच असेल, या लोकांमध्येच असेल की कुठे आहे, कुठे लपवून ठेवलंय. त्याला आज चाय बिर्याणी सगळं मिळत असेल. इथल्या लोकांना मारलं जात आहे, हकलवलं जात आहे. एवढी पोलीस फोर्स आहे जी एवढ्या लोकांना हकलवते, पण त्या एका माणसाला ती सुरक्षित ठेवते. हे कोणालाच मान्य होणार नाही आणि कधीच होणार नाहीये. त्याला फाशी आजच झाली पाहिजे आमच्या समोर, नाहीतर लाईफ कसंही फाशी आजच मिळाली पाहिजे. ज्या दिवशी हा गुन्हा घडला त्याच दिवशी पोलिसांनी खरं तर गंभीर दखल घेणं गरजेचं होतं, पण 12 तास लागले. गरजेचं होतं पण त्यांनी काही दखल घेतली नाही. 12 तास लागले त्यांना फक्त कंप्लेंट फाईल करायला. ते सगळा विषय वेगळा. जर आता आम्ही प्रोटेस्ट करतोय, आता आम्ही त्या मुलीसाठी स्वतः नाही द्यायला येतोय, तर तुम्ही काय करतायत? बायकांचे कपडे फाडले. आज ज्या प्रोटेस्ट करायला आल्या होत्या त्या बायकांचे आज कपडे फाडले गेले. त्यांना खूप लागलंय. आता पण त्यांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्जमध्ये त्यांनी दगड पण फेकले. त्याच्यामध्ये 2-3 मुलींचे ॲक्सिडेंट पण झाले. त्यांना डोक्याला खोच पडलंय, लागलंय. तसेच बरेच जे मुलं होते त्यांच्या अंगावर बॉम्ब फेकले, त्यांना चटके लागले, त्यांना पूर्ण पायाला लागलंय, हाताला लागलंय, अंगाला लागलंय. तुम्हाला नक्की काय हवंय? आम्ही मार खावा, आम्ही इकडे मरावं की त्या मुलीला न्याय द्यावा? तर तुम्हीच ठरवा. काय सांगाल? आंदोलकांवरती लाठीचार्ज केल्याच्या नंतर तुमच्याकडनं दगडफेक केली गेली आणि पोलिसांकडनं सांगितलं आता नेते, राजकीय नेते येऊन उत्तर मागतायत. देखिए, इस बार तो नहीं पूछेंगे ना कि लड़की ने क्या कपड़े पहने थे. हर बार तो यही सवाल करते हैं. सबसे पहले रेप होता है तो क्या पूछते हैं? लड़की ने क्या कपड़े पहने थे. हमेशा लड़की गलत होती है, कहीं जाए तो गलत. अभी तो वो बच्ची ने स्कूल यूनिफॉर्म पहना था, अभी उसमें भी उसने गलत कपड़े पहने थे. हमेशा यही बोलते. अभी लड़की को तक नहीं छोड़ा, जानवर को तक नहीं छोड़ा. अरे इंसान तो एक टाइम ठीक है समझ में आता, जानवर को तक नहीं छोड़ा. लेडीज को तो क्या सोच के हम समझे कि लेडीज सेफ है? अभी वो बोलने के लिए जो आया आमदार, ये जो भी, पुलिस क्यों सामने थी उसके? उसको अपनी जान की फिक्र थी ना. तो हमको अपनी जान की फिक्र नहीं कि लेडीज को होएगा क्या? पूरा भारत देश आज यही सिचुएशन में चल रहा है. इसीलिए लोग चाहते कि हम बाहर देश जाए, इसीलिए लोग बाहर देश के लिए मरते हैं, क्योंकि इंडिया में यही सब चल रहा है. आज तक किसी को भी
मिला नहीं, एक लड़की को इंसाफ नहीं मिला है, एक लड़की को भी नहीं। मेरी खुद की छोटी बहन है, अभी मैं भी तो यही सोचूंगी उसको स्कूल भेजू या नहीं भेजू। कौन माँ अपनी बच्ची को स्कूल भेजेगी? बघितला ही एक लहान मुलगी आहे, पण तिने ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनांवरून समजू शकतो की किती संतप्त प्रतिक्रिया आहेत त्यांच्या मनामध्ये। प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकारवरती किती रोष त्यांचा। अगदी निकेश, हा रोष आपल्याला दिसतोय आणि खरोखर ह्या आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातल्या याच भावना आहेत। उत्तर कसं मिळणार आपल्याला, हा एकमेव प्रश्न आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत या प्रकरणामध्ये काय काय प्रोग्रेस, सरकारने काय काय पावलं उचलली आहेत याची प्रतिक्रिया दिली। आपण ती प्रतिक्रिया ऐकूया, त्यानंतर मी सुरुवातीला जाईन मनीषा कायंदे यांच्याकडे आणि त्यानंतर किशोरीताईंकडे येईन। देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते ऐकूया। कोल्हापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे, मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे। या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे। आम्ही तात्काळ या संदर्भात सीनियर IPS ऑफिसर आरती सिंग ज्या IG लेवलचे ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे। महिला IPS अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे। पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे। या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल। त्या दृष्टीने जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे। सुरुवातीला मी मनीषा कायंदे यांच्याकडे जाईन। मनीषाताई, सरकारने ही घटना घडून गेल्यानंतर, ही घटना प्रकाशात आल्यानंतर जे जे काही करायला हवंय ते सगळं केलेलं आहे, पण तरीही इथल्या आंदोलकांचं समाधान होत नाहीये। ह्याचं कारण याच सरकारच्या अखत्यारीत दिवसाढवळ्या विद्येच्या मंदिरातला एक कर्मचारी 4 वर्षाच्या आतबाहेर वय असलेल्या मुलीसोबत दुष्कृत्य करण्याची हिम्मत करतो। तिथून पुढे जाऊन याच सरकारच्या अखत्यारीत, याच गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या पोलीस यंत्रणेमधले अधिकारी 12-12 तास त्या पीडितेच्या नातेवाईकांना ताटकळत ठेवतात। 3 दिवस घडल्यानंतर कुठं तक्रार घेतली जाते आणि म्हणजे 13 तारखेची घटना आणि 20 तारखेला हा आक्रोश समोर येतोय, ही घटना प्रकाशात येते। का चिडणार नाहीत ही लोक? निश्चितच अत्यंत चिडण्यासारखाच प्रकार आहे, चीड आणण्यासारखा आहे आणि म्हणजे असं वाटतं की माझ्या हातात जर का मी कायदा घेतला तर त्या नराधमाला ठेचून टाकेन, म्हणजे फाशी तर दूरच। हे कुठल्याही स्त्रीला हीच भावना हे सगळं पाहिल्यानंतर होईल। सरकार कोणाचं आहे, काय आहे, गृहमंत्री कोण आहे, तो माझ्या तावडीत सापडला तर तिला मी ठेचून ठेचून मारीन, अशी प्रत्येक स्त्रीची भावना आहे। त्या मुलीच्या आईची देखील हीच भावना असणार आहे, ती असायलाच पाहिजे। आता विषय असा आहे की दिरंगाई झाली, त्याच्यानंतर पोलीस ऑफिसरना सस्पेंड केलं, शाळेच्या प्रिन्सिपल सगट काही लोकांना तिथे कारवाई, त्यांना त्वरितच ही सगळी कारवाई सुरू झाली आहे। सुरुवात इथून होते की दिरंगाई झाली, अक्षम्य आहे, म्हणजे याच्यामध्ये काही बोलण्यासारखंच नाही आहे आणि याच्यावर सारवासारव करण्यासारखाही हा विषय नाही आहे। परंतु आता मात्र त्या मुलीची सुरक्षितता आणि त्या मुलीच्या मनावर झालेले आघात हे महत्त्वाचे आहेत। आता तिला या परिस्थितीतून बाहेर काढून पुन्हा पूर्ववत शाळेचा तिचा अभ्यास, तिचं पूर्ण करिअर, त्या दोघींचं पण, आणि जो कोण तो नराधम आहे त्याला तर वाईटातली वाईट शिक्षा व्हावी। म्हणजे इकडे आम्ही आमदार आहे, कोण आहे सगळं विसरून जा। एक स्त्री म्हणून मला असं वाटतं त्याला मारावं, मला सुद्धा वाटतं की असं करावं। आता एवढीच विनंती, म्हणजे विनंती ही हा शब्द खूपच हलका आहे की हा प्रक्षोभ जो आहे तो लोकांचा रास्ता आहे आणि त्यांना आंदोलक सगळ्यांनाच आंदोलन करायचा अधिकार आहे, प्रश्नच नाही आहे। आज तिकडे जे कोण मंत्री महोदय आहेत ते सगळे गेले आहेत, सगळं SIT फॉर्म झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी तर अक्षरशः अत्यंत गंभीर हा विषय घेतलेला आहे, गृहमंत्र्यांनी घेतलाय
आता ज्यांच्या हातून चुका झाल्यात त्यांना शिक्षा होणारच आहे, त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मला काळजी आहे त्या चिमुकल्या 2 मुलींची आणि त्यांच्या पालकांची. त्यांचं आयुष्य पूर्ववत करणं, त्यांचा अभ्यास कुठेही तुटून त्यांना शाळेबद्दल जी भीती निर्माण झाली, अर्थात ते लगेच चुटकीसरश होणार नाही, त्याला वेळ लागेल. आणि माझं तर म्हणणं आहे याच्यात खरं तर आता राजकारण कोणीच करू नये. आम्ही सगळे इकडे बसलेलो आहेत, मला कळलं मान्य किशोरीताई पण आहेत, मी आहे, पण मुख्यमंत्री कोण आहे, गृहमंत्री कोण आहे, हे सगळं आताही बोलण्याची वेळच नाही आहे. फक्त ज्यांनी उचराई केली आहे कामामध्ये त्यांना कोणालाही सोडता कामा नये, एवढं माझं याच्यात. सरकार तुमचंच आहे आणि तुमचंच सरकार आता कशा पद्धतीने ही पुढची कारवाई करते हे बघायला लागेल. किशोरीताई, ज्या पद्धतीने आपल्या समोर काल संध्याकाळनंतर ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना कळलेली आहे आणि त्याच्या आधी आपण पाहिलं कोलकातामध्ये घडलेली गोष्ट पाहिली, त्याच्या आधी जर आपण पाहिलं तो उरण पनवेल अशा अनेक गोष्टी. म्हणजे मला वाटतं एका तासाला 3 महिलांवर अत्याचार होत आहेत. इतक्या स्पीडनी हे क्रूर कर्मे समाजात फिरतायत. एक तर राजकारण नक्कीच नाही केलं पाहिजे, कारण छोट्या मुलींवर जी तीव्र भावना सगळ्यांचीच आहे, अक्षरशः उभा जाळून टाकला पाहिजे अशा नालायक नाराधामांना. कारण इतरांच्या जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा कायद्याच्या अनेक पैलू पाहिले जातात, पण ह्या 3 वर्षाच्या मुलींमध्ये ह्या नराधमांनी केलं. याला कुठल्या कायद्याचे पैलू बघायला पाहिजे, कशाला बघायला पाहिजे? त्या 3 वर्षाच्या मुलीला स्वतःची ओळख शरीराची तर कळतच नसते, सगळं आईच करत असते किंवा घरात जे कोण. मग अशा लोकांच्या वेळेला नुसतं आपण स्पीड कोर्टात आपण चालवतोय, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चाललोय, शक्ती कायदा नक्की केंद्रामध्ये पास झालाय, पण अजून ती संपूर्ण शक्ती कायदा या महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांमध्ये तो कुठे अजून पारित झालाय. आणि दुसरं म्हणजे ज्या कोणाची शाळा आहे त्या शाळेने हे प्रकरण दापटण्याचा प्रयत्न केला, मग त्याच्यावर बोललं नाही पाहिजे का? दपटवलं प्रकरण. तुमच्या घरात मुलीबाळी नाहीये, ती कोणाच्या तरी आमदाराची शाळा आहे म्हणून जर तिथल्या आत्ता हे सगळं घडल्यानंतर त्या प्रिन्सिपलला हे केलं, तिथल्या व्हॉलंटरी असलेल्या लोकांना सस्पेंड केलं. ही गोष्ट मुळात ज्या वेळेला राजकारणांमध्ये घडते तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर कारवाया झालेल्या नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या खालच्या लोकांना असं वाटतं, हे जे समाजात विकृत चेहरे फिरत आहेत त्यांना असं वाटतं की त्यांना नाही झालं तर आम्हाला काय होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गेल्या आपण पाहिलंय आमदारांच्या गोष्टी, जे लोक कायदे बनवतात, जे लोक कायद्यांचा अंमल करण्यासाठी लोक त्यांना निवडून देतात, त्यांच्याकडनं चुका घडल्या आणि तरी काही नाही झालं. याचा अर्थ हा सामान्य जनतेमध्ये असलेला क्रूर चेहरा नेमका तोच फायदा घेतोय. आपण आता सगळं बरोबर आहे, मनीषा ताईंनी सांगितलं आमकं नेमलंय तमकं नेमलंय, अहो हो सगळं मान्य, नकोच राजकारण. पण मग जेव्हा कायदे बनवणारे जेव्हा मोडतात त्यांच्यावर तेव्हाच कारवाया का होत नाहीत की ज्यांनी असं लैंगिक अत्याचार केले त्या आमदारांना सन्मानाच्या वागणुकी मिळतात, सन्मानाने मिरवतायत ते आमदार आज हे करतायत. मला असं वाटतं जर खरंच पहिला धडा द्यायचा असेल तर जे लोकप्रतिनिधी आहेत, जे प्रतिष्ठित आहेत आणि असं काय घडतं त्यांच्यावर कारवाया झालेल्या दिसल्या पाहिजे. त्या होत नाहीत म्हणून हे क्रूर कर्मे जे समाजात फिरतात ते असे बोकाळलेले त्यांना माहिती आहे. ठीक आहे. मला रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्ही जेव्हा जेलच्या लोकांना भेटलो तेव्हा जे हे रेपिस्ट जेलमध्ये जातात तेव्हा आनंदाने मजेनी गप्पा मारतात आणि त्या गप्पेमध्ये हे सांगतात ज्याने तो जेल होईल, लेकिन इतका घाण, कारण त्यांना माहिती आहे तो वर्षानुवर्ष खटले चालणार आहे, तोपर्यंत तो जिवंत राहणार आहे, तो आपल्या पैशातून रोजीरोटी तिथे खाणार आहे, रोटी खाणार आहे. त्यामुळे यांच्यावरती
आता तो शक्ती कायदा नेमका काय केला आहे त्याचं या संपूर्ण राज्यांमध्ये आणि त्याच्यानंतर अगदी किशोरीताई तुम्ही हा ना खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की कायद्याचं भय उरलेलं नाहीये. मला राज ठाकरेंचं एक वक्तव्य आठवतं, ज्या वेळेला कोपर्डीची केस घडलेली होती त्यावेळेला राज ठाकरेंनी असं म्हटलेलं होतं की शरियासारखा एखादा कायदा का आणू नये की जेणेकरून त्या गोष्टीचं भय बसेल, हे कृत्य करण्यासाठी हात काय मन सुद्धा धजावणार नाही असा कायदा का आणू नये. स्मिता सिंगलकर आहेत आपल्यासोबत. स्मिताताई, या अशा प्रकरणांमध्ये भीती ही असते, जे आता किशोरीताईंनी वर्णन केलं की आरोपीला जन्मठेप होईल किंवा अजून काय दुहेरी जन्मठेप होईल, पण याला हीनशब्द हीनस क्राईमचा दर्जा मिळेल का? त्या आरोपीला फाशीच्या तख्तापर्यंत नेता येईल का? आपला कायदा तेवढा सक्षम आहे का? कायदा निश्चितच सक्षम आहे. आपण बघतोय की जी कुठली कलमं लागलेली आहे तर ती हॅलो बोला बोला, तुमचा आवाज येतोय, बोला. तर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत जी कायद्यांच्या अंतर्गत जे कलम लागलेले आहे ते 65(2) हे कलम आपल्याला पहिले दिसतंय. तर त्यामध्ये 12 वर्षाखालील जी मुलं मुली असतील त्यांच्यावर जेव्हा अत्याचार होतो ती कलम लागलेली आहेत आणि 2 मुलींसोबत अत्याचार झालेला दिसतोय. एकीसोबत पेनिट्रेशन झालेलं आहे आणि एकी सोबत काय म्हणतात त्याला, म्हणजे लैंगिक चाळे केलेले आपल्याला लक्षात येत आहे. तर 12 वर्षाखालीलच या दोन्ही मुली असल्यामुळे 65(2) हे कलम लागलेलं आहे आणि या कलमाच्या अंतर्गत जवळजवळ 20 वर्षापर्यंतची शिक्षेचं प्रावधान आहे. तसंच आजीवन कारावास आणि मृत्यूदंडाची सुद्धा याच्यामध्ये आहे तरतूद. त्यामुळे मृत्यूदंड होऊ शकेल का हा जो तुमचा प्रश्न आहे, तर हा मला वाटतं ह्या सेक्शनमध्ये ते तरतूद असल्यामुळे निश्चितच आहे. आणि आता जसं ते पूर्ण ट्रायल चालेल, सगळा पुरावा एकत्रित करण्यात येईल आणि त्या आधारे जेव्हा आरोप सिद्ध होईल तेव्हा आता कुठली शिक्षा होईल ते आपल्याला दिसेलच. नंतर स्मिताताई, पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी शंका विचारते तुम्हाला. 13 तारखेला हे कृत्य घडलंय असा दावा आहे, या तक्रारीमध्ये तसं नमूद करण्यात आलेलं आहे आणि तक्रार देण्यासाठी नातेवाईकांना जेव्हा ही गोष्ट लक्षात आली ते 16 तारखेला तिथे आले. त्यानंतर काय घडलं हे आपल्या सगळ्यांसमोर आहे. मध्ये हे जे 3-4 दिवस गेले तर यामध्ये जे प्रायमा फेसी जे पुरावे असतात, एव्हिडन्सेस असतात, ते एव्हिडन्सेस टॅम्पर करण्याचा किती चान्सेस असतो किंवा ते मिटले जाण्याचा किती यामध्ये चान्सेस असतात, पळवाट आरोपींना मिळण्याची किती शक्यता असते? निश्चितच तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा समोर आणलाय आणि त्यामध्ये हे लक्षातच येईल की 2-3 दिवसात ते नक्कीच धुवून निघालेले आहेत काही पुरावे. पण ज्या काही जखमा आहेत आणि जे काही पेनिट्रेशनच्या खाणाखुणा तिथे दिसतात आहे त्या मेडिकली एक्झामिन केल्यानंतर दिसल्या आहेत. नक्कीच सिमेंटचे ट्रेसेस किंवा अजून काही जे दिसायचे ते आता 3 दिवसांनंतर ते नसतील आले. पण जी काही मिळालेली माहिती आहे वैद्यकीय तपासणीनंतर ती मिळाल्यानंतरच ही कलम लावण्यात आलेली आहेत. आणि 74 कलम आहे की दबाव टाकून जेव्हा अपमानजनकपणे त्या अत्याचार करण्यात येतो तर त्याकरता सुद्धा 1 ते 5 वर्षांची शिक्षा आहे. कलम 75च्या नुसार पण 3 ते 5 वर्षांची शिक्षा आहे, ज्यामध्ये लैंगिक सुखाची मागणी केली जाते मुलींची इच्छा नसतानाही आणि पोर्नोग्राफिक फिल्म दाखवण्यात येतं की त्यांच्यावर अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे एक इच्छा नसताना मागणी करण्यात येते आणि गुन्हेगारी शक्ती आपली वापरून जबरदस्तीने त्यांना नग्न करणं, त्यांच्यासोबत अत्याचार करणं हे पण कलम 76 मध्ये आलेलं आहे. आता काही पॉक्सोची पण कलम लागलेली आहेत आणि त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की ॲग्रवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट हे कलम लागलेलं आहे आणि त्याच्यानुसार जी शिक्षा आहे ती जवळजवळ 20 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. आता ॲग्रवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा ॲग्रवेटेड हा शब्दावरून आपल्याला लक्षात येतं की अशा ऑथॉरिटी
ज्यांच्याकडे मुलींच्या सुरक्षिततेसाठी किंवा मुलींची जबाबदारीसाठी म्हणून नियुक्त झालेली आहे त्याच ऑथॉरिटीनी म्हणजे जो काही स्टाफ होता तो त्यांनीच जेव्हा हा अत्याचार केलेला आहे तेव्हा ते ॲग्रवेटेड स्वरूपाचं असल्यामुळे ॲग्रवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टच्या अंतर्गत ते कलम लागलेलं आहे. आता सगळ्यात मला वाटतं महत्वाचं आपण जे लक्षात घेतलं पाहिजे ते हे की मॅनेजमेंट म्हणून शाळा म्हणून त्यांची काय जबाबदारी होती. त्यांनी 1 तारखेला नियुक्त केलेला तो स्टाफ मधला व्यक्ती ज्याचं वय 23 का 24 आहे असं ऐकण्यात येत आहे. तर ह्याच्यावर अशी जबाबदारी देणं की वर्गापासून तर स्वच्छतागृहापर्यंत मुलींना तो घेऊन जाईल हे किती असंवेदनशील आहे. जेव्हा की नियम याच्यामध्ये शाळेचे मॅनेजमेंट किंवा त्याची नियुक्ती करणारे जे आहेत शिक्षक या सगळ्यांवर सुद्धा दोषारोप ठेवता येऊ शकतो का? तेच नियम मी सांगते मी तेच नियम सांगते आहे की नियमानुसार यांच्यावर एक जबाबदारी आहे नियमानुसार की त्यांनी पहिले कुठल्याही स्टाफला रिक्रूट करताना त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, त्याचा बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे, त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती सेन्सिटिव्हली घेऊन ती कशी पार पडावी ह्याच्याकरता त्यांचं पिरियडिक ट्रेनिंग घ्यायला पाहिजे किंवा सुरुवातीला तर निश्चितच ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला स्टाफला सांगता आलं पाहिजे की मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती योग्य प्रकारे पार पडायची आहे. तर मॅनेजमेंटनी हे केलेलं आहे का हे आपल्याला आता मॅनेजमेंटला विचारणं जरुरी आहे. ज्या प्रकारे त्यांनी 1 तारखेला नियुक्त केलेला व्यक्ती अगदीच 12-13 तारखेकडे असं अत्याचाराची घटना करतो म्हणजे निश्चितच हे दिसतंय की त्यांनी केलेलं नाहीये. अतिशय गंभीर आहे. कडेही कुठेतरी आपल्याला अगदी मी भोईटे सरांची प्रतिक्रिया घेण्यापूर्वी किशोरीताईंना मुद्दा मांडायचा. किशोरीताई थोडक्यात. तज्ज्ञ मॅडमनी आता आपल्याला सगळे कायदे आणि सांगितले. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 25 वर्ष 30 वर्ष, या मुलाचं वय पाहिलं तर 24 वर्ष, म्हणजे हा पुन्हा 50, 51, 52 वर्षाला मे बी बाहेर येऊ शकतो. जे गुजरातमध्ये घडलं, बिल्कोस बानोचे जे आरोपींना सोडलं गेलं ते इतक्या अत्याचार केलेलं होता तरी त्यांना सोडलं घेतलं. तिथल्या जनतेने आवाज उठवला, त्यांनी आवाज उठवल्यानंतर ते परत गजाआड गेले. मला असं म्हणायचं 12 वर्षाच्या आतील किंवा अजून थोडा कायदा या 3, 5, 6 वर्षाच्या म्हणजे लहानपणाची जी आपण मुलींची व्याख्या बनवली तेवढ्या ह्याच्यामध्ये कठोर कायदा म्हणजे जे आता आपण सांगितलं की राज ठाकरेंनी म्हटलंय, आमची पण त्याच्या आधी तीच मागणी होती की हा ना तेवढ्याच प्रकारे कायदे कानून त्याची सगळे हे कलम आहे ती कलम आहेत वगैरे मान्य. भारत देश आहे, संविधान पाळतो, लोकशाहीचा हे आहे. पण हे जर असं करत असतील आणि ज्या शाळेची मालकी किंवा ज्या शाळेमध्ये ज्यांचं व्यवस्थापन आहे त्या शाळेच्या काही जबाबदाऱ्या होत्या की नाही किंवा आहेत की नाही, आता त्या शाळेमध्ये ज्याला 10-12 दिवसात ते सगळा असलेला जो स्टाफ आहे त्यांचा रेकॉर्ड कोणाकडेच नसतो. या असं काही प्रकरण घडल्यानंतर जाग येते आणि वर या प्रकरणाला दपटण्याचा म्हणजे दाबण्याचा प्रयत्न होतो. याची चीड आहे. इथे राजकारण आणू नका असं वारंवार आपण सगळेच म्हणतोय. पण ज्या आमदारांनी मुलींवर अत्याचार केले ते आज त्याचा पुरस्कार करतायत लाडली बहीण म्हणून. याचा निषेध आहे की तुम्ही कोणाची तरी ती मुलगी होती ना, कोणाची तरी ती बहीण आहे ना, याचं कुठेही लक्ष नाही म्हणून राजकारण येतं. जर सरसकट यांना कायद्याने अत्याचार केलेत हे जर आहे तर मग तो कोणी असू दे, देशातला नागरिक आहे ना, मग तो कोणी कुठलाही आमदार असू दे, खासदार असू दे, लैंगिक अत्याचार केलाय ना ते स्पष्ट कळतंय ना, मग त्यांच्यावर शिक्षा नको व्हायला. ते पुरस्कार करणार लाडल्या बहिणीचा हा किती लाजिरवाणा प्रकार आहे. खूप लाजिरवाणा आणि अतिशय गंभीर प्रकार आहे. मनीषाताईंना विचारेन त्याबद्दल. तत्पूर्वी मला भोईटे सरांची एक प्रतिक्रिया घ्यायची. भोईटे सर, मुंबईकर माणूस हा इतका ऊर फुटेपर्यंत धावत असतो की त्याला आपल्या आजूबाजूला आपल्याच भोवती आपल्याच पैशांचा भ्रष्टाचार होतोय, कदाचित याचा विचार करायला सुद्धा वेळ नसेल. पण वॉटर मीटर गटर यामधला दिवसागणिक होणारा भ्रष्टाचार जरी या मुंबईकराच्या पचनी पडत असला तरी सुद्धा या अशा घटनांमध्ये सुद्धा दुर्लक्षित होणं
मुंबईकराला दुर्लक्षित करणं, सर्वसामान्य माणसाला दुर्लक्षित करणं, त्याच्या जीवापर्यंत येतंय. 3-4 वर्षाच्या आत बाहेरचं वय असलेल्या मुंबईकरांच्या मुलीला आज असलं भीतीच्या छायेखाली राहायला लागतंय. काय म्हणायचं, किती निबर यंत्रणा आहे, किती शंड यंत्रणा आहे ही. यंत्रणा शंड आहे म्हणूनच बदलापूरकरांना बंड करावं लागलं. नम्रता, एक लक्षात घेतलं पाहिजे, हा माज आहे ना. म्हणजे आत्ताच सिंगल मॅडम जे सांगत होत्या, कायद्यात तरतुदी आहेत, IPC मध्ये पण होत्या, पॉक्सोमध्येही कडक तरतुदी. अशा छोट्या चिमुरड्या 3-4 वर्ष वय, हो काय कळतं, न कळतं वय. हा जो माज आहे ना, कुठंतरी असं वाटतं हा यंत्रणेचा शंडपणा कशातून आला बदलापूरच्या बाबतीत. आधी मी स्पेसिफिक बोलतो, त्यावर मला मनीषा ताईंना विचारायचं आहे. अनेकदा चर्चेत त्यांचा मी अगदी दुर्गावतार पाहिलेला आहे अशा प्रकरणांमध्ये. त्यामुळे अपेक्षा आहे मला की आज त्या स्पष्ट बोलतील थोडंसं. बदलापूरमध्ये सोमवारी घडता आणि शुक्रवारी गुन्हा नोंदवला जातो. गरोदर महिला पोलीस ठाण्यात जाते, तिला 11 तास बस. अरे काय करते ही खाकी वर्दी? अशा विकृतांच्या संरक्षणासाठी आहे. असंही ऐकण्यात आलं की नाही, आमच्या संस्थेचं नाव खराब होईल. अरे आग लागो अशा संस्थेला. आज बदलापूरकर जे घुसले ना, नाही तुम्ही त्यांना चुकीचं ठरवू शकत. कायदा वगैरे सर्व ठीक आहे, सन्मानच करतो पत्रकार म्हणून, संपादक म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून. मात्र जेव्हा तो कायदा सुरक्षा देण्याचा वायदा पुरवू शकत नाही, त्यातही अशा निरागस चिमुरड्यांवर अत्याचार होत असताना, तर सामान्य माणसानं करायचं काय? एक मुद्दा आहे यातला. आत्ताच किशोरीताई पोटतिडकीने बोलत होत्या की शिक्षेबद्दल 25 वर्षाचा नराधम 50 वर्षी बाहेर येईल. तेवढंही नसते किशोरीताई. अनेकदा दयामाया अशाच, बघा ना तो बाबा राम रहीम हरियाणातला, निवडणूक आली की त्याचा फरलोचा हंगाम सुरू होतो. अनेक निरागस मुलींवर अत्याचार करणार तो तथाकथित संत महंत बाबा, त्याला पुन्हा फरलो मिळाला आहे किशोरीताई. त्यामुळे 25 वर्षाची पण गरज नसते. एकच उपाय वाटतो यात, जो भारतीय संसद का कोणा ठाऊक त्या बाबतीत शंडासारखी वागते आहे. करा ना खासदारांनो कायदा. लिंग विच्छेदन पाश्चात्य देशांमध्ये, जगातल्या अनेक देशांमध्ये आहे. जो लिंगाचा माज असतो नम्रता, त्या लिंगाचा माजच असे तथाकथित पुरुष दाखवत असतात ना. करा लिंग विच्छेदन. कमीत कमी अशा निरागसांवर जे अत्याचार करतात त्यासाठी कायद्यात तरतूद करा. आणि त्यातही भारतातील भारताचा आणि भ्रष्टाचारातला पण आहे. त्यामुळे केमिकल वगैरे नसावं, ते सर्जिकलच असावं. तसाच तो माज उतरवला गेला पाहिजे, तरच त्या माजोरड्या नराधमांना पुन्हा असं करता येणार नाही. ते साधनच त्यांचं नष्ट केलं पाहिजे. असं बोललं तर वाटू नये कोणाला. कोणाला वाटलं तर वाटलं, परवा नाही आहे त्या वृत्तीची. मला एक प्रश्न मनीषा ताई विचारायचा आहे. खूप तुम्ही तीव्रतेनं बोलत होता. वामन म्हात्रे आपल्याच पक्षाचे आहेत, नगराध्यक्ष होते. आताच तुम्ही त्यांच्या भावाला आमदार म्हणून निवडून पाठवलंय. आणि काय तर शिक्षक मतदारसंघातून मनीषाताई, काय होते वामन म्हात्रे बोलले मोहिनी जाधव या पत्रकार महिलेला. आज तुम्ही पत्रकार म्हणे असा कव्हरेज करताय जणू काय तुमच्यावर बलात्कार झालाय. मनीषाताई, आज तुम्ही मागणी कराच पुढारी न्यूजवरून. सांगा महाराष्ट्राला या वामन म्हात्रेंची हकालपट्टी करायची मागणी करा पक्ष नेतृत्वाकडे. दाखवा ठाणे जिल्हा, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथं महिलांच्या बाबतीत असं विधान करणाऱ्या नेत्याला तुमच्या पक्षात स्थान नाही. मोहिनी जाधव, मला वाटतं तो बाईट आमच्या टीमनं चालवावा. थोडंसं मी थांबतो नम्रता, तो बाईट ऐकलाच पाहिजे. हा बाईट मी जेव्हा दुपारी म्हणजे सकाळी मी संबंधित बातम्यांचं वार्तांकन केलं आणि त्यानंतर मी घरी गेले. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा मी शाळेबाहेर जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जात होते. आणि अशा वेळी जेव्हा मी जुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले, त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे, जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे, ते येत होते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत. आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हटलं त्यांनी की मोहिनी, तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता. तर मी त्यांना म्हटलं, आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या? जी सत्यता आहे ती सत्यता पडताळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत. मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय, तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता, तर तुमच्यावरच खरं तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. मी त्यांना म्हटलं, जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता. तर त्यावेळेला ते मला म्हणाले, जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते. अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्छ भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे हे सगळं बोलत असताना.
आणि या सगळ्याचा मला खूप मनस्ताप झाला. या ज्या पत्रकार महिला आहेत यांनी पोलिसात या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. मनीषाताई, आता भोईटे सरांनी जो मुद्दा उपस्थित केला तो ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. किशोरी पेडणेकरांनी सुद्धा 1-2 नावांकडे बोट दाखवलेलं आहे. मला वाटतं संजय राठोड हे त्यामधलं एक नाव असावं, ब्रुजभूषण सिंह हे तुमच्या मित्रपक्षातलं त्यामधलं आणखीन एक नाव असावं. काय या सगळ्यावरती सरकार म्हणून प्रतिक्रिया आपली? नाही, एकतर अशा प्रकारची वक्तव्य याचा मी निषेधच करते. कारण अशा वेळेला एवढी गंभीर घटना घडलेली आहे त्यामध्ये प्रत्येकाने आपल्या तोंडावर ताबा ठेवला पाहिजे. आणि निश्चितच म्हणजे तुमच्या मनात अशा काहीतरी चाललंय की काय, त्यामुळे हे मला वामन म्हात्रेंनी असं म्हटलं असेल म्हणजे अर्थातच मी बिलीव्ह करते पत्रकार महिला आहेत आणि त्यांचं काम रिपोर्टिंगचं आहे, त्या रिपोर्टिंग करतायत. अशा वेळेला त्यांनाच काहीतरी बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की ह्याही बाबतीतचा त्या पत्रकार माझ्या भगिनींनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे, तर त्याचा मी देखील पाठपुरावा करेन की नेमकं काय मॅटर आहे. आणि मुख्यमंत्री तर यावेळेला अत्यंत त्यांनी खूपच गंभीरपणे हे सगळं घेतलेलं म्हणजे प्रत्येक मॅटरच. कारण आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे. म्हणजे ते जे काय करतात ते इतकं जेन्युइनली करतात की त्याच्यात कुठलंही त्यांचं नाटक कधीच नसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की बघा, प्रत्येक पक्षाचे कधी ना कधी कुठले ना कुठले आमदार असतील, कार्यकर्ते असतील, कधी ना कधी त्यांच्या हातातून चुका घडलेल्या आहेत. म्हणून अशा वेळेला तुमच्या या माणसाने हे केलं, आमच्या त्या माणसाने केलं, तुमच्या या माणसाने केलं, आमच्या या माणसाने असं केलं नाही, हे कोणीच आता डिफेंड करण्याची ही वेळच नाही आहे. मी जसं मगाशी म्हटलं की आता आपल्याला त्या मुलीची काळजी आहे आणि त्या आरोपीला वाईटातली वाईट शिक्षा मिळाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे निर्भया कांड झाल्यानंतर 7 वर्ष लागले फाशीवर त्यांना चढवायला. आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे जे वकील होते, त्यांच्या घरातले होते, ते विनवणी करत होते की फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेत त्याचं रूपांतर करा. म्हणजे पण त्यानंतर आपल्याला माहिती आहे की मागे एका महिलेला असंच टेम्पोमध्ये बलात्कार झाला होता साकी नाक्याला. 15 दिवसात चार्जशीट फाईल झाली. त्यामुळे या गोष्टी म्हणजे याच्यात आपण म्हणूया की कायद्यामध्ये दिवसेंदिवस कठोरता आणि हे सगळं येत चाललंय. शक्ती कायदा आम्ही सगळ्यांनी पास केला, मी त्या कमिटीमध्ये होते, तो प्रेसिडेंटकडे प्रलंबित आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कायदा हा वारंवार तपासून मगच त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. ज्या दिशा कायद्याचं आपण आंध्र प्रदेश म्हटलं तिथून सुरुवात झाली होती, नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचं शक्ती कायदा हे नाव देण्यात आलं. त्यामुळे खरं आत्ता एक्झिस्टिंग कायदे सुद्धा हा पॉक्सोचा जो कायदा आहे तो अत्यंत त्याच्यामध्ये वाईट अशा प्रकारची गंभीर शिक्षेची तरतूद आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपापल्या तोंडावर ताबा ठेवला पाहिजे, मग ते कोणी असो. आणि तुम्ही जो उल्लेख केला तुळशीदास भोईटेंनी, तर निश्चितच मी अजिबातच सहमत नाहीये. वामन म्हात्रेंनी असं म्हटलं असेल तर मला ते बिलकुलच म्हणजे त्याची शहानिशा केली पाहिजे. आणि त्यांच्या या वक्तव्याचं कुठल्याही परिस्थितीत मी समर्थन करत नाही. बर, किशोरीताईंना मुद्दा मांडायचा. किशोरीताई, मुळामध्ये मनीषा मी ताईंना म्हणेन त्या ज्या पत्रकार आहेत त्या स्वतः सांगतायत. म्हणजे असं कोणाच्या सांगीव बातमींवर आपण बातम्या ऐकतही नाही आणि करत नाही. त्या स्वतः सांगतायत, त्याच्यात कुठली शहानिशा करणार तुम्ही? त्यांनी सांगितलंय त्या महिलेच्या वक्तव्यावर माझा विश्वास आहे असं मुळामध्ये ज्याने वामन म्हात्रेने असं वापरलेले शब्द या सिच्युएशन मध्ये याचमुळे हे सगळं वाढतंय. सगळ्यांना माहिती आहे, सगळीकडनं मग अभय मिळतंय म्हणून जास्त वाढत चाललंय. कायदे नक्की आहे, कायद्यांच्या अंमलबजावणी पण होते. सराउंडिंग वातावरण इतकं वाईट चाललंय की तुम्ही जरा ऐकून घ्या. आता एकतर मुळात बोलताना चुकीचं बोलताय, सर्वसर्व करताय, आपल्याला राजकारण नको म्हणताय ना. मग वामन म्हात्रेंनी बोलले आहे हे ती पत्रकार सांगते, तेव्हा तुम्ही म्हणताय की शहानिशा करूया. म्हणजे मुख्यमंत्री त्याची गंभीर दखल घेतील आणि वामन म्हात्रेंना मला त्यांची नजरही चांगली नाही वाटली, मुख्यमंत्री त्यांचं बोलताना मला ते आवडलं नाही. असं पत्रकार महिला सांगतायत, या सिच्युएशन मध्ये सांगतायत आणि तरी तुम्ही म्हणताय शहानिशा. अजून भडकतील. इथेच कायद्याची खरी आता दोघांचं हे काम आहे की आपण लोकांना शांत केलं पाहिजे. रेल्वे जी खोळंबली आहे
अनेक लोकांना घरी जायचंय, त्याच्यामध्ये डॉक्टर लोक आहेत, त्याच्यात विद्यार्थी आहेत, त्याच्यात शिक्षक आहे, ते घरी जायला त्यांना घरी जायचंय, त्याच्यातले काही पेशंट असतील, कुठे इकडे तिकडे प्रवास करत असतील, तर कृपा करून मी आई म्हातारी मेलेल्याचं दुःख नसतं, याच्यामध्ये काळ सोकावतंय, सो कॉल्ड भूमिका घेऊ नका, सो कॉल्ड भूमिका घेऊ नका. जे खोळंबलेले लोक आहेत ना ते पण चिडून आहेत. नाही, किशोरीताई आणि मनीषाताई दोघींनाही विनंती आहे की हा कुठल्याही राजकारणाचा विषय नाहीये, या बाबतीत कारवाई व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं भोईटे सर, आपण असं म्हणूया की म्हात्रेंवरती काय कारवाई होतीये ती सरकारची ह्या प्रकरणातल्या इच्छाशक्तीची लिटमस टेस्ट आहे असं आपण म्हणूया. भोईटे सर बरोबर आहे, नक्कीच तसं म्हणता येईल नम्रता. आणि महत्वाचा मुद्दा आणखी एक यात असा आहे ना, म्हणजे हे पण किळसवानं वाटतं की तुमचा बलात्कारी आमचा बलात्कारी. बंगालमध्ये कोलकात्यात रुग्णालयात त्या डॉक्टर मुलीवर अत्याचार होतात. तिकडे तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या गप्प बसलेल्या बरेच दिवस. त्या विरोधातले इतर पक्ष सर्व रस्त्यावर आले. उत्तराखंडमध्ये भाजपाचं राज्य, तिथं बलात्काराची घटना घडते, तिथं भाजपा काही बोलणार नाही. गुजरातमध्ये किशोर त्यांनी आता उल्लेख केला बिल्किस बानो प्रकरण, त्या बिल्किस बानो प्रकरणात त्या बलात्कारांचं स्वागत केलं जातं, त्यांना माफी दिली जाते. पुन्हा सर्वोच्च न्यायालय सांगता हो आम्ही यासाठी नव्हतं सांगितलं. हा निर्लज्जपणाचा, अमानुषतेचा कळस आहे, हे अमानुष राजकारण आहे. नम्रता, तुम्ही बरोबर बोलताय. आठवण करून देतो महाराष्ट्राची. कोपर्डी प्रकरण, काय स्थिती आहे आजची त्या आरोपींची. स्थानिक न्यायालयानं इतकं चांगलं बोललेलं, फक्त 1 मिनिट घेतो मी नम्रता. स्थानिक न्यायालयाचं, नगरच्या विशेष न्यायालयाचं 29 नोव्हेंबर 2017चं जजमेंटमधली काही वाक्य एका बातमीत समोर आहे माझ्या. ही केस कोपर्डी देशातील सगळ्या लोकांचे डोळे उघडणारी आहे. एकीकडे स्त्रीला लक्ष्मी आणि दुर्गा म्हणून ओळखलं जातं, हा भंपकपणा आहेच आपल्याकडे, तर त्याच वेळी तिला लैंगिक भेदभाव आणि यातना सहन कराव्या लागतात. केवळ मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. मुलगी, पुढचं खूप महत्वाचं आहे, मुलगी आत्मसन्मानानं जन्माला येते, पण निर्घृण, अमानवी आणि रानटी वृत्तीमुळे तिचा तो आत्मविश्वास धुळीला मिळवला जातो. आजच्या मुलींचं वय लक्षात घ्या नम्रता. अहो, वडिलांकडे जायलाही त्या घाबरत होत्या, सांगता येत नव्हतं, मुंग्या चावतात असं सांगत होत्या त्या. त्यामुळे आपल्या पक्षाचा नेता किंवा आपल्या पक्षात कोणी आला तर तो बलात्कारी, त्याला जशी काही क्लीन चिट मिळते, आणि दुसऱ्या पक्षात असेल तरच आपल्या भावना उफाळून येतात, संताप येतो. हे थोडंसं थांबवलं पाहिजे. अनेकदा नम्रता, आपल्या टीमला सुद्धा मी सांगत असतो की तटस्थपणा अशा प्रकरणात नसावा. समोरची बलात्कार झालेली महिला, व्यक्ती, मुलांवर सुद्धा होतात अत्याचार, त्यांच्याकडे जणू काय तो आपला लेक आहे, आपली लेक आहे, आपली बहीण आहे असं पाहिलं तर इकडच्या संवेदना जागतील, एवढंच सांगावंसं वाटतं. अगदीच. आणि आपल्याला ह्या संवेदना जागृत ठेवायलाच हव्या, कारण त्याशिवाय आपल्याला न्यायाकडे वाटचाल करता येणार नाही. स्मिताताईंना मला एक प्रश्न विचारायचा. अशा अनेक प्रकरणांमध्ये एक जे मूळ या मनोवृत्तीच्या पाठीमागे, ज्या वेळेला अभ्यास केला अशा अनेक प्रकरणांचा, एक मूळ जे मनोवृत्तीच्या मागे दिसतं ते म्हणजे पोर्नोग्राफीला असलेलं एक्सपोजर. अशा अनेक आरोपींच्या मोबाईल फोन्समध्ये त्यांचं पोर्नोग्राफीला असलेलं एक्सपोजर, त्याचे व्हिडिओज आणि या सगळ्यामधून त्यांची ढासळत असलेली मानसिक अवस्था. तर ह्या सगळ्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याकडे कायद्याची काही तरतूद आहे का? हे कसं थांबवता येईल? निश्चितच आहे. सायबर गुन्ह्यांबद्दलचा विशेष वेगळा कायदा आहे. आताही आपण उल्लेख बघितला की पॉक्सो कायद्यामध्ये पण त्याचा उल्लेख केलेला आहे की पॉर्नोग्राफी दाखवून किंवा पॉर्नोग्राफी बनवण्यासाठी जर मुलांचा वापर होत असेल तर त्याच्याकरता पण आपल्याला काही तरतुदी दिसतात. पण मुळात मुलांची एक छोटंसं थांबवते. पॉर्नोग्राफिक व्हिडिओ किंवा पॉर्नोग्राफिक कुठलंही साहित्य सोबत बाळगणं हा सुद्धा गुन्हा आहे कायद्यामध्ये? नाही, पॉर्नोग्राफिक साहित्य म्हणून आता आपण जर कॅमेराला जर पॉर्नोग्राफिक साहित्य म्हणणार असू, व्हिडिओज म्हणते मी, मोबाईल फोन मधले व्हिडिओज पर्टिक्युलरली. आजकाल सोशल मीडियात असे ढिगाने व्हिडिओज येत असतात जे मोबाईल मध्ये स्टोअर केलेले असतात अनेकांच्या. बिलकुल असतात ना. त्यामुळेच मी म्हटलं की ह्याच्यावर कंट्रोल कसा ठेवणार आहे. फक्त मला हे सांगायचं आहे
की सगळ्यांच्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावरून तुम्ही काही पण अपलोड करून लगेच कोणाला दाखवून थ्रेट करू शकता किंवा असं ऍक्ट माझ्यासोबत कर असं त्यांना दबाव आणून सांगू शकता, म्हणू शकता. हे सगळं होत आहे, घडत आहे. फक्त एक सांगण्याची आता एज्युकेट करण्याची गरज आहे. पण आता एज्युकेटही कुठल्या वयापासून करायचं इतका मला प्रश्न गंभीर वाटतोय की अगदीच त्या चिमुकल्या मुली त्यांना तुम्ही बाराखडी शिकवणार आहे, एक दोन अंकाक्षर शिकवणार आहे की तुम्ही त्यांना लगेच कायद्याचं शिक्षण द्यायला सुरुवात करणार आहे. म्हणजे आता गर्भसंस्कारांमध्येच हे आणायचं की काय? इतकं गंभीर स्वरूपाचं सगळं झालेलं आहे सगळी परिस्थिती. म्हणजे सगळ्या ज्या काही आई आहेत, ज्या माता आहेत, त्यांच्या मनामध्ये इतकी भीती आहे की जी एक जागा आपण सुरक्षित समजत होतो, मानून चालत होतो की चला आता मुलाला शाळेत पाठवलं, आता मी माझ्या कार्यस्थळी जायला मी मोकळी आहे. तर ती आई पण तिच्या कार्यस्थळी सुरक्षित आहे का? तर नाही. ती मुलगी जी शाळेत आपण सुरक्षित ठिकाण आहे म्हणून पाठवलं, ती तिकडे सुरक्षित आहे का? तर ते नाही. जो तुम्ही प्रवासादरम्यान ज्या ऑटो सोबत आणि ज्या बस सोबत शाळेच्या तुम्ही मुलांना पाठवताय, ते बस कंडक्टर, ड्रायव्हर, ते अटेंडंट्स, ते सुद्धा त्यांच्यासोबत जेव्हा अत्याचार करतात आहे, तर मग मुलं सुरक्षित कुठे आहे हा खूपच मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि मला वाटतं खरंच कुठेतरी सरकार फार मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरत आहे. सारखं रेटोरिक इफेक्ट आपल्याला ज्याला म्हणता येईल की बँग बँग बँग, सतत अशा घटना येतात, त्या रोज दिवसागणिक वाढतात आहे. अगदी. आणि होतंय असं की आपण त्या घटनांमुळे जी जखम होते त्या जखमेवर मलम लावायला जातोय. ती घटना होऊ नये यासाठी आपण काय करतोय याचा विचार कधी केलाय? प्रत्येक वेळेला ती जखम झाली, आक्रोश होतो, कायद्याचा बडगा दाखवला जातो, काहीतरी शिक्षा होते, मग त्यामध्ये आपली न्याय यंत्रणा आहे, त्यामधली ढिलाई समोर येते, 7-7, 8-8 वर्ष त्याच्यामधल्या आरोपींना, त्याच्यामधल्या दोषींना शिक्षा होत नाही. या सगळ्यामध्ये जर एखाद दिवशी संपूर्ण भारताचंच बदलापूर झालं तर याचा विचार कधी केलाय? आत्ता करणं ते गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. विषय खोल आहे, त्यामुळे चर्चा आता इथंच थांबवावी लागते. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.